नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। शिवसेनेत फूट पाडल्यापासून दोन्ही पक्षांचे स्वतंत्र कार्यक्रम पार पडत आहेत, तर राजकारणालाही नवे वळण आले आहे। यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकार यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत। विभाजनामुळे पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे। 2 वर्धापन दिवस साजरे होतात, 2 दसरा मेळावे साजरे होतात। ही सगळी 2 ठिकाणची ताकद एकत्र आली तर केवढी मोठी ताकद शिवसेनेचे महाराष्ट्रात तयार होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। करुणा मुंडेंनी पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे। धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंची पोटगीच्या मागणीची याचिका रद्द करावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, पण उच्च न्यायालयाने पोटगी संदर्भातील अंतरिम आदेशाला स्थगिती दिली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळणार आहे। भारताची चेस क्वीन अशी ओळख असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखच्या कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे। लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक टीम रॅपिड आणि ब्लेड्स बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने महिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या हु यिफानला पराभूत केले। दिव्याच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी एक्स वर या सामन्याची छायाचित्रे शेअर करीत तिचे कौतुक केले आहे। मुंब्रा येथे झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर सरकार आता लोकलच्या नियोजनासाठी पाऊल उचलताना दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवणार असल्याचे म्हटले होते, तर आता केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता मोठी घोषणा केली आहे। येत्या 3 वर्षात मुंबई लोकलच्या फेऱ्या दुप्पट करणार असल्याचे मंत्री वैष्णव म्हणाले आहेत। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्याची शक्यता आहे। शेतकरी अनुदान वाटप घोटाळा उघड झाल्यानंतर 89 कर्मचारी चौकशीत दोषी आढळले आहेत। यात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांचा समावेश असल्याचे उघड झाले होते। मागील आठवड्यात प्रशासनाने 10 तलाठ्यांचे निलंबन केले होते। गुरुवारी पुन्हा 7 तलाठी, 4 सहाय्यक महसूल कर्मचारी अशा 11 कर्मचाऱ्यांचे निलंबन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे। यामुळे निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 21 झाली आहे। 35 तलाठ्यांची विभागीय चौकशी सुरू झालेली आहे। 5 तहसीलदार व 6 नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या विकास कामांसाठी निधी देणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या तिजोरीतच गेल्या 3 महिन्यांपासून खडखडाट आहे। मार्च नंतर कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील 36 पैकी एकाही जिल्हा नियोजन समितीला राज्य शासनाकडून 1 रुपयाचाही निधी आलेला नाही। अन्यथा मे महिना अखेरपर्यंत समितीकडे 30% निधी वर्ग झालेला असतो। यंदा मात्र निधीचा फाईल उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा 4 ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे। याद्वारे गर्दीवर नियंत्रण, भाविकांची संख्या मोजणे, चेन स्नॅचिंग किंवा इतर घटना घडू नयेत यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचाच म्हणजे AI चा वापर केला जाणार आहे। तसेच 7000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली। QS वर्ल्ड रँकिंग जाहीर झाले असून त्यात मुंबई विद्यापीठाचे रँकिंग वाढले आहे। विद्यापीठाने वर्ल्ड रँकिंग मध्ये सुधारणा केली असून 711 ते 720 च्या क्रमवारीच्या बँड मधून यावर्षी 664 स्थान पटकावले आहे। एकूणच रँकिंग मध्ये पुणे विद्यापीठाला 664 वा क्रमांक असून सर्व इन्स्टिट्यूट आणि विद्यापीठांच्या रँकिंग मध्ये मुंबई विद्यापीठ भारतात 17व्या क्रमांकावर आहे। या अहवालानुसार मुंबई विद्यापीठाने एम्प्लॉयमेंट आउटकम मध्ये 95 गुण प्राप्त केले आहेत। त्याचबरोबर अकॅडमिक रेप्युटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रमाण आणि फॅकल्टी स्टुडंट्स रेशो यामध्येही विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली आहे। पुरोगामी वारसा असलेल्या कोल्हापुरात आता एका स्मशानभूमीत भानामतीचा भयंकर प्रकार उघडकीस आलाय। येथील एका ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत एका पुरुष आणि महिलेने नग्न होऊन अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले आहे। यावेळी चितेच्या राखेखाली बाहुली, नारळ ठेवत भानामतीचा भयंकर प्रकार केल्याचे उघडकीस आल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झालाय। कोल्हापुरातील जयसिंगपूर मधील उदगाव वैकुंठ धाम स्मशानभूमीतील ही भयंकर प्रकार समोर आलाय।
मुंबई विमानतळाच्या आसपास मोठ्या प्रमाणात झोपड्या उभ्या राहत आहेत। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली। अहमदाबाद सारखी घटना मुंबईत घडली तर काय होईल याची केवळ कल्पना करा। 1.25 लाख लिटर जडतं पेट्रोल विमानतळाच्या आसपास जर पडलं तर अशी चिंता मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।